मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. आपण बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, निसर्गामध्ये असंख्य नियम आपल्या परोक्ष अपरोक्ष काम करत असतात. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे जो त्याच्या त्याच्या जागी काम करत असतो. तुम्हाला माहिती आहे नाही याचा त्याचा काही संबंध नाही, पण तो नियमाच्या जागी काम करत असतो. किंवा त्वरणाचा नियम आहे, लॉ ऑफ इनर्शिया आहे, इतर असंख्य ॲक्शन रिॲक्शन इक्वल अपोजिट असतात, हा एक नियम आहे. सो असे असंख्य नियम आपल्याला माहिती असतील नसतील तरी पण ते कार्यरत असतात आणि ते आपल्या आयुष्याला इम्पॅक्ट करत असतात. एक फार कमी बोलला गेलेला नियम किंवा एकाविषयी एक नियम असा आहे की ज्याच्याविषयी चर्चा होत नाही, पण आपल्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. याला आपण म्हणूया लॉ ऑफ व्हॅक्यूम. लॉ ऑफ व्हॅक्यूम म्हणजे काय, तर एखादा या नियमाला एक्सप्लेनच असं केलं जातं की निसर्गाला कुठलीच जागा रिकामी आवडत नाही. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. लॉ ऑफ व्हॅक्यूम काय सांगतो की निसर्गाला कुठलीच जागा रिकामी आवडत नाही, तो तिथे काही ना काहीतरी भरायचा प्रयत्न करतो. मग ते चांगलं आहे किंवा वाईट आहे याचा त्याला काही तमा नसते. निसर्ग याची कधीच चिंता करत नाही की ती जी रिकामी झालेली जागा आहे ती चांगली किंवा वाईट या गोष्टींनी भरली गेली आहे. ती कशाने तरी भरली जाते. कारण निसर्गाच्या नियमानुसार किंवा लॉ ऑफ व्हॅक्यूमनुसार निसर्गाला एखादी रिकामी जागा आवडत नाही. पण मग जर मानवाला हा जर नियम कळाला, जर आपल्याला हा नियम कळाला, तर आपण हा कसा वापरायचा? तर आपल्याकडे जिथे जिथे एम्प्टी स्पेसेस आहेत तिथे काही ना काहीतरी आपल्याला पाहिजे ते रिप्लेस झालं पाहिजे. किंवा तुम्हाला जिथे जिथे नवीन काही मिळत नाहीये तिथे तुम्हाला हे चेक करायला हवं की तिथे एम्प्टी स्पेसेस निर्माण केलेले आहेत का, की तुम्ही तिथल्या सगळ्या जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत. आता तुम्ही विचार करा, बऱ्याच जणांची कपाटं कपड्यांनी भरलेली असतात. जुने कपडे, नवे कपडे, न येणारे कपडे. तुम्ही जोपर्यंत ते जुने कपडे काढून बाहेर टाकणार नाही ना, तोपर्यंत तिथे नवीन काहीच येऊ शकणार नाही. तुमचा टेबल जर वस्तूंनी भरलेला असेल तर तिथे नवीन वस्तू ठेवू शकणार नाही, जागाच नाही आहे तिथे. बिझनेसमध्ये पण तुम्हाला कंटिन्यू चेक करावं लागेल की तुम्ही नाविन्य काय आणताय का, की तुमचं तिथे काही स्पेस निर्माण करताय का, तिथे तुम्ही व्हॅक्यूम निर्माण करताय का. कारण जितकी जास्त तुम्हाला नाविन्य पाहिजे असेल तिथे तुम्हाला स्पेस क्रिएट करावं लागेल, जागा निर्माण करावी लागेल. इव्हन विचारांच्या बाबतीत पण असं सांगितलं जातं, विचार हा विचारानेच रिप्लेस केला जातो. त्यामुळे तुम्हाला एक विचार रिप्लेस करण्याकरता त्याला रिकामा करावा लागेल किंवा त्याला रिमूव्ह करावं लागेल, तरच तिथे दुसरा विचार येईल. हा नियम समजून घेण्यासाठी सोपा आहे, पण अंमलात आणण्यासाठी अतिशय क्लिष्ट आहे. म्हणून तर कदाचित आपल्या शास्त्रामध्ये मेडिटेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा स्वच्छता, मधून घरातल्या सगळ्या वस्तू फेकून देणं खराब झालेल्या, जसं आपण सण-वार सुद्धा त्याच्याशी जोडलेले आहेत. हे सगळं कशासाठी क्रिएट केलंय? तिथे काहीतरी नवीन यावं, तिथे काहीतरी नवीन क्रिएशन व्हावं. त्यामुळे मित्रांनो, सहजपणे एक विचार करून बघा. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी बऱ्याच वर्षापासून अडगळीत पडलेल्या आहेत, ज्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या काही कामाच्या नाही आहेत, कुचकामी आहेत आणि त्याच्याच तुम्ही साठवून ठेवल्या आहेत. कदाचित त्याच्यामुळेच तुमच्याकडे नवीन काहीतरी येणं थांबलंय. याला कन्सिडर करून बघा. ते जोपर्यंत रिमूव्ह होणार नाही तोपर्यंत नवीन काहीतरी तिथे येणार नाही. जोपर्यंत त्याला तुम्ही रिप्लेस करण्यासाठी जागा देणार नाही तोपर्यंत तिथे ती नवीन असलेली गोष्ट येणार नाही. त्यामुळे लॉ ऑफ व्हॅक्यूम नीट समजून घ्या. तुम्हाला व्हॅक्यूम ही निर्माण करावी लागेल, कारण निसर्गाला एम्प्टी स्पेस आवडत नाही, रिकामी जागा आवडत नाही. निसर्ग तिथे काही ना काहीतरी भरतो. मग ते चांगलं असेल का वाईट हे तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. म्हणून एम्प्टी स्पेसेस निर्माण करणं आणि तिथे काहीतरी पाहिजे ते आणत जाणं हा आपला कायम प्रयत्न असला पाहिजे, जेणेकरून आपलं लाईफ वर्केबल होईल. तुम्ही आज सहज प्रयोग करून बघा. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसच्या जागेमध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, जिथे जिथे तुमच्या वस्तू पडलेल्या आहेत, अननेसेसरी पडलेल्या आहेत, त्याचा काहीच उपयोग नाही आहे, त्याला रिमूव्ह करायचा प्रयत्न करा. जो कचरा आहे, तुमचे ड्रॉवर्स भरलेले असतील, तुमच्या ज्याला असं म्हणून टेबलावर असंख्य वस्तू असतील ज्या तुमच्या काहीच कामाच्या नाही आहेत, कित्येक गोष्टी पूर्वी यूजच्या होत्या आता बिना कामाच्या झालेल्या आहेत, त्यांची काहीतरी विल्हेवाट लावा, तर तिथे काहीतरी नवीन यायला लागेल.
आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये एक एक्सरसाइज देतो की तुमची गाडी स्वच्छ करा, ड्रॉवर स्वच्छ करा, ऑफिस स्वच्छ करा, घरात जाऊन वॉर्डरोब स्वच्छ करा, घरामध्ये असलेल्या सगळ्या अननेसेसरी गोष्टी फेकून द्या, त्याच्याशी अटॅचमेंट बाहेर काढा, डिटॅच व्हा त्याच्यापासून. मग तुम्हाला लक्षात येईल की नाविन्य होण्याचे काहीतरी चान्सेस निर्माण झालेले. सो सहज तुम्ही हा प्रयोग स्वतःसोबत करून बघा. जुन्या अडगळीत असलेल्या वस्तू, अननेसेसरी भरलेले ड्रॉवर्स, कचरा, कागद, ज्या ज्या गोष्टी काही उपयोगाच्या नाही आहेत, रिमूव्ह ऑल ऑफ देम. इवन तुमचा मेल बॉक्स साफ करा, तुमच्या अननेसेसरी ॲप्स जे डाउनलोड झालेत ते बंद करून टाका, काढून टाका. ईमेल बॉक्स जो असेल त्याला एम्प्टी करा. ज्या ज्या गोष्टी अननेसेसरी आहेत त्या सगळ्या रिमूव्ह करा. यू विल फाइंड गुड थिंग्स विल कम टू यू. तिथे काहीतरी रिप्लेसमेंटसाठी यायला लागेल. जसं गुगलवर किंवा आपल्या याच्यामध्ये येतं ना, मेसेज येतो ना की स्पेस, स्टोरेज स्पेस ऑक्युपाय होत चालली आहे. रिमूव्ह सम अननेसेसरी थिंग्स सो दॅट यू कॅन हॅव सम स्पेस फॉर न्यू थिंग्स. लाईफ पण तसंच आहे. चेक करून बघा. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.